नमस्ते, आप सबका एक बार फिर स्वागत है हमारे चैनल में। आज हम हिंदी साहित्य के वात्सल्य सम्राट सूरदास जी के पदों का आस्वादन करेंगे। सूरदास जी 15वीं सेंचुरी के पोएट थे। उस जमाने में कवियों के जन्म और मरण की जो तिथियां हैं वो ठीक रूप से उपलब्ध नहीं है। जनश्रुति के आधार पर उनका संकलन किया जाता है और इसी कारण उस समय के कवियों की जन्म के बारे में, मरण के बारे में जो तथ्य हमें प्राप्त है उसमें कई विवाद हैं। सूरदास जी के बारे में कहा जाता है उनका जन्म 1478 में हुआ था, तो उस हिसाब से देखें तो वो 15वीं सेंचुरी के पोएट थे और वात्सल्य रस के सम्राट थे सूरदास। उन्होंने कृष्ण लीला, कृष्ण के भावों का, वात्सल्य रस, विरह रस, सभी का जितना वर्णन, जितना मनोहर रूप से किया है उतना शायद ही हिंदी साहित्य जगत में कोई कवि कर पाया होगा। सूरदास जी के जन्म के बारे में कहा जाता है कि वो हरियाणा में फरीदाबाद में उनका जन्म हुआ। तो कईयों का उल्लेख है कि आगरा मथुरा मार्ग में वहाँ एक गांव में उनका जन्म हुआ। जो भी हो, जन्म से नहीं, उनकी जो पद हैं उसमें जो वात्सल्य भाव है, उसमें जो कृष्ण का वर्णन है, कृष्णमय हैं सूरदास जी, उसी से हमें मतलब है। सूरदास जी के अधिकतर पद गायन के लायक हैं, गाने लायक हैं। उन्होंने ब्रज भाषा में काव्य रचना किया। उन दिनों भारत में पर्शियन और संस्कृत, इन दो भाषाओं को ही गरिमा प्राप्त था, लेकिन सूरदास जी ने ब्रज बोली में काव्य रचना करके उस बोली को भाषा का दर्जा दिया। ठीक वैसे ही जैसे तुलसीदास जी ने अवधी भाषा में रामचरितमानस की रचना करके अवधी को गौरव प्रदान किया, उसी प्रकार सूरदास जी ने ब्रज बोली को उसे इतना श्रेष्ठ बना दिया कि ब्रज बोली को ब्रज भाषा के रूप से जाना जाता है। सूरदास जी की साहित्यिक रचनाओं की ओर जाएं तो हम पाएंगे कि सूरसागर उनका सबसे प्रमुख काव्य संग्रह है, जिसमें दोहे और पद हैं, ब्रज भाषा में लिखी गई है। कहा जाता है करीब 1.25 लाख पद उसमें हैं, दोहे पद, लेकिन सभी अभी उपलब्ध भी नहीं है। सूरसागर के बाद सूरसारावली और साहित्य लहरी, ये 3 प्रमुख ग्रंथ सूरदास जी के नाम से जाना जाता है। तो यहाँ सख्य भाव, उनके भक्ति में सख्य भाव देखने को मिलता है। भक्ति भी कई तरह के होते हैं, जैसे दास्य भाव है। दास्य भाव में क्या होता है, कवि अपने आप को दास के रूप में, भक्त अपने आप को दास के रूप में और ईश्वर को एकदम ऊपर ऊंचे स्तर पर बिठा कर रखता है। लेकिन सख्य भाव में सखा के रूप में, तो सूरदास जी भी कृष्ण के एक सखा के रूप में ही उनके साथ हो लेते हैं। और सूरदास जी की भक्ति के बारे में एक बात और कहना है कि वो निर्गुण भक्त नहीं, सगुण भक्त कवि थे। भक्ति भी उन दिनों 2 हुआ करती थी, निर्गुण भक्त और सगुण भक्त। निर्गुण भक्त कवि मानते थे कि ईश्वर का कोई रूप रंग कुछ भी नहीं है, बस ईश्वर सभी जगह मौजूद है। लेकिन सगुण भक्तों के लिए ईश्वर का रूप रंग सब कुछ होना बहुत ही ज़रूरी है। तो इस प्रकार सूरदास जी सगुण भक्त कवि थे, एक गायक कवि थे। और कहा जाता है वो वृंदावन में तीर्थ यात्रा के लिए निकले तो बीच में उन्हें गुरु वल्लभाचार्य से उनकी मुलाकात हुई और वल्लभाचार्य के शिष्य बने। वल्लभाचार्य के शिष्यों में अष्टचाप बहुत ही प्रसिद्ध है। 8 कवियों के एक गुट बनाया था वल्लभाचार्य जी ने। उन अष्टचाप कवियों में सूरदास जी का प्रमुख स्थान था, एक गायक कवि के रूप में। तो अष्टचाप के कवियों में प्रसिद्ध सूरदास जी, गायक कवि, सगुण भक्त कवि, सख्य भाव से अपनी भक्ति को अपने पदों में प्रकट करने वाले, ऐसे महान सूरदास जी के पदों का हम आस्वादन करेंगे। आज हम सूरदास जी की भक्ति भावना से ओतप्रोत एक पद का आस्वादन करेंगे। भक्ति वास्तव में प्रेम की वह धारा है
जो हृदय के समस्त कलुषों को बहाकर उसे निर्मल तो करती ही है, साथ ही भक्त को भी इस लोक से परे वहाँ ले जाती है जहाँ केवल आनंद ही आनंद है, जहाँ ईश्वर है। ईश्वर की प्राप्ति के लिए गीता में कृष्ण ने कर्मयोग, ज्ञान योग और भक्ति योग का उपदेश दिया और भक्ति योग को इसमें सबसे उत्तम माना गया क्योंकि यह सहज साध्य है, तथा यह इसलिए भी उत्तम है क्योंकि इसमें संपूर्ण समर्पण को प्रधानता दी गई है। वैसे संपूर्ण समर्पण के बिना भक्ति संभव भी नहीं है और अहंकार के रहते आत्मसमर्पण संभव ही नहीं। भक्ति के 5 भेद बताए गए हैं, जैसे दास्य भक्ति, सख्य भक्ति, माधुर्य भक्ति, वात्सल्य भक्ति और शांत भक्ति। सूरदास जी कवि थे या भक्त, अगर ऐसा पूछा जाए तो निसंकोच कहा जा सकता है कि वो भक्त पहले थे, बाद में कवि। सूरदास बार बार भक्ति भाव पर बल देते थे। वे कृष्ण के प्रति सभी भावों से समर्पित थे। प्रस्तुत पद में भी उनके सख्य भाव की भक्ति झलकती है। सूरदास जी का सख्य भाव पूरे अधिकार के साथ यहाँ व्यक्त होता है इस पद में। वास्तव में सूर ने सख्य भक्ति भाव को नया आयाम दिया। यहाँ भक्त अपने आराध्य के प्रति कोई अनावश्यक औपचारिकता नहीं रखता। जो कहता है बस सीधे सीधे कह देता है, मानो अपने सखा से ही कह रहे हों। भक्त यहाँ अपने आराध्य के प्रभाव को जानता है, इससे वाकिफ़ है तथा स्वयं को उसके अनुकूल बनाने का प्रयास भी करता है, वो भी संपूर्ण विश्वास के साथ। ये सब बातें सख्य भक्ति के अंतर्गत ही आती है, जहाँ भक्त ऐसी भावना रखता है कि ईश्वर उसका परम मित्र है और उनके समान इस संसार में कोई श्रेष्ठ बंधु नहीं। तो इस पद की ओर जाने से पहले आपको ये ध्यान रखना है कि यहाँ भक्त और ईश्वर के बीच में कोई औपचारिकता नहीं है, कोई फॉर्मेलिटी नहीं है। भक्त जानता है कि वो पापी है, वो उसने दुष्ट कर्म किए हैं, उसने अपने जन्म में ही नहीं, उसकी 7 पीढ़ियों से वो दुष्कर्म करता आ रहा है, लेकिन अपने आराध्य देव के प्रति उसके अंदर इतनी अधिक सख्य भावना है, एक दोस्ती की भावना है। दोस्तों के बीच कुछ भी कहा जा सकता है, वो यहाँ हम देखते हैं। तो इस पद का आस्वादन करने से पहले ये समझ लेना ज़रूरी है। तो हम पद की ओर जाते हैं। आजू हों एक एक करी टरी हों, कै तुम ही कै हम ही माधो, अपने भरोसे लरी हों पतित 7 पीढ़नी को, पतिते हुए निस्तरी हों। अब हों उघरी नाच्यो चाहत हो, तुम्हें बिरद बिन करी हों। कत अपनी परतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। सूर पतित तब ही उठे, प्रभु जब हंसी दे हो बीरा। आजू हों एक एक करी टरी हों। भक्तियाँ कहते हैं अपने आराध्य देव से, आज तो मैं आपके द्वार पर एकदम अड़ कर बैठ गया हूँ और कुछ ना कुछ निर्णय करने के बाद ही हटूँगा। आज तो मैंने ये हट पकड़ ली है। आज तो मुझे ये जानना ही है कि आप मेरा क्या निर्णय करते हैं। मैं आपसे निर्णय करा के ही टरी हूँगा, मतलब टल जाऊँगा। मेरा आपका पीछा मैं तब तक करता रहूँगा, आपका पीछा तब तक मैं नहीं छोड़ूँगा जब तक आप मेरा कोई निर्णय न कर ले। मैंने तो हट पकड़ ली है। आजू हों, आज तो मैंने एक एक करी टरी हों। मैं एक एक करके पूछूंगा। मैं अपना उद्धार चाहता हूँ। मैं चाहता हूँ कि मुझे अपने पापों से मुक्ति मिले, मोक्ष मिले। मैं जानता हूँ मैंने दुष्कर्म किए हैं, मैं पापी हूँ, लेकिन मैं तुम्हारे द्वार में आया हूँ, मेरा उद्धार चाहता हूँ और मैं एक एक करी टरी हूँ। मैं तो आज एक हल निकाल कर ही तुम्हारे यहाँ से टल जाऊँगा।
आगे फिर भक्त कहते हैं, कै तुम ही कै हम ही माधो, अपने भरोसे लरी हूँ। मैं तो अपने भरोसे लरी हूँ मतलब लड़ने, मैं तो बस अपने भरोसे लड़ने आया हूँ। देखिए, भक्त अपने आराध्य देव पर काफ़ी विश्वास रखता है, वो अपने भरोसे लड़ने आया है, वे अपने भरोसे पर अड़ा हुआ है, लड़ रहा है। मतलब भक्त जानता है कि मनुष्य के द्वारा पाप किए जाने पर भी अंत में उसे क्षमा कर दी जाएगी। तभी सूर कहते हैं, कै तुम ही, या तो तुम मुझे धक्का देकर दूर हटा दो, कै तुम ही, या कै हम ही माधो, या मैं अपना उद्धार करके ही छोड़ूंगा। दोनों अवस्था में मेरा उद्धार ही होगा, मैं जानता हूँ। तुम मुझे जो भी लायक समझो, मैं मानो उसी में अपना उद्धार समझूंगा। जो भी हो, मैं अपने भरोसे लड़ी हूँ, मैं अपने भरोसे लड़ने आया हूँ। मुझे आप पर काफ़ी भरोसा है, विश्वास है, तभी मैं तुम्हारे शरण में आया हूँ। अब इसमें कै तुम ही, चाहे तुम मुझे धक्का देकर निकाल दो, कै हम ही माधो, चाहे मैं अपने इस उद्यम में सफल हूँ, लेकिन जो भी हो अपने भरोसे लड़ी हूँ, मैं तो अपने भरोसे लड़ने के लिए तैयार होकर आया हूँ। आगे भक्त कहता है, हों पतित सात पीढ़नी को, पतिते हवे निस्तरी हूँ। मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ। मैंने पाप किया है, मेरा ही नहीं, मेरे 7 पीढ़ियों से मैं करता आ रहा हूँ। मतलब कि ये जो मनुष्य राशि है, जब से मानव हुआ है तब से मानव का ये है कि पाप करता जाता है। मैं पतित हूँ, मैं जानता हूँ, मैं अपनी गलती मानता हूँ। हों पतित 7 पीढ़िन को, मैं अपनी पीढ़ी ही नहीं, मेरे पूर्वज जो थे 7 पीढ़ियों के पूर्वज, मतलब बहुत हो जाता है, वो हम सभी ने पाप किया है, मैं जानता हूँ। पतिते हुए निस्तरी हो मतलब बंधनों से छुटकारा दिलाना, बचाना या फिर उबारना। देखिए, पतितों का निस्तार करना, पतित पावन हैं आप। ईश्वर के बारे में एक पर्याय ये भी कहा जाता है, पतित पावन, मतलब जो पापी है, जो पतित है, उसे उबारने का काम, ऐसा विशेषण दिया गया है ईश्वर को। तो पतिते हे निस्तरी हो, अरे तुम्हें पतित पावन की जो विशेषण आपको दिया गया है, तब आपको मेरा निस्तार करना ही चाहिए। मुझे मेरे बंधनों से छुटकारा, मुझे इस अवस्था से उबारने का काम आपको करना ही है, क्योंकि आप पतिते हे निस्तरी हो। आप पर ये कहा जाता है कि आप पतितों का निस्तार करते हैं। तो यहाँ भक्त कबूल करता है, हों पतित 7 पीढ़नी को, मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ, मेरे पूर्वज सभी पतित हैं, लेकिन आपका भी ये बनता है ये कि आप पतितों को निस्तारने वाले हैं, उबारने वाले हैं। तो इसलिए आजू हों एक एक करी टरी हों, आज तो मैं एक एक करके आपके पास इस निर्णय के लिए आया हूँ कि मेरा दूध का दूध, पानी का पानी हो ही जाना चाहिए। मैं अपना निस्तार चाहता हूँ। और देखिए, यहाँ कोई फॉर्मेलिटी नहीं है, कोई औपचारिकता नहीं है। एक दोस्त, एक सखा दूसरे सखा के पास आया है, एक ने बहुत सारे दुष्कर्म किए हैं, पापी है, लेकिन वो जानता है दूसरे सखा के पास उन पापों को धोने का, मोक्ष दिलाने का सामर्थ्य है। और वो सखा अपने दूसरे सखा के सामर्थ्य के बारे में पूरी तरह से वाकिफ़ है। वो जानता है कि उसका निस्तार अपने सखा के हाथों से ही होगा। तभी वो कहता है, अपने भरोसे लड़ी हूँ, मैं तुम्हारे ऊपर भरोसे करके आया हूँ, लड़ने आया हूँ। चाहे तुम मुझे धक्का दे दो, ना कर दो, चाहे मुझे उबार लो, लेकिन मैं इतना तो सच कहता हूँ कि मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ, लेकिन आप पतित पावन हैं, तब आपका भी ये धर्म बनता है कि मुझ जैसे पतित को निस्तार लो, मतलब कि मुझे मेरे पापों से उबार लो। अब भक्त थोड़ा और आगे बढ़कर थोड़ा और अधिकार जताते हुए कहते हैं, अब हों उघरी नचयो चाहत हो। अब तो मैं सब उघर कर नाचना चाहता हूँ। उघरना मतलब खुलना, मैं पूरा अपने आप को पूरा खोल कर, मतलब नंगा करना चाहता हूँ। मैं अपना पूरा सच खोल देना चाहता हूँ। मैं लोक लाज लज्जा सब छोड़कर उघर कर नाचना चाहता हूँ।
तुम्हें बिरद बिन करी हो। देखो अगर मैं ऐसा कर दूंगा और पूरी दुनिया से कह दूंगा कि तुम बेकार में पतित पावन की वो नाम लेकर घूम रहे हो, तुम पतितों का पावन उद्धार नहीं करते हो, तब देखिए तुम्हें बिरद बिन करी हो, तुम्हारी जो आन है, बान है, शान है, उसमें आंच लगेगी। तुम अपने आप को पतित पावन मानते हो, लोग भी वैसे ही मानते हैं, लेकिन अगर मुझ जैसे पतित को तुमने नहीं निस्तारा, मुझे नहीं उभारा, तो मैं उघर कर नाचूंगा, मतलब मैं खुल कर नाचूंगा। मैं लोक लाज लज्जा बिना दूसरों से कह दूंगा कि भाई ये जो भगवान जो हैं वो पतित पावन वगैरह कुछ नहीं है, यूं ही ऐसा नाम लेकर बैठे हुए हैं। तुम्हें बिरद बिन करी हो, तुम्हारी जो मर्यादा है, तुम्हारे जो आन बान शान है, उसे उसके बिना मैं कर दूंगा। मतलब तुम एकदम से दूसरों के सामने तुम्हारी जो आन बान शान सब नष्ट हो जाएगी। फिर आगे भक्त कहते हैं, कत अपनी प्रतीति नसावत, क्यों अपनी जो ये जो यश और कीर्ति जो तुम्हें मिला है उसे नष्ट कर रहे हो। कत अपनी प्रतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। देखिए मैंने हरि के रूप में हीरा प्राप्त किया है और ये मुझे पता है कि आप मुझे मेरा उद्धार करेंगे। तुम देखिए कई पैंतरे ये करता है भक्त, कभी धमकाते हैं, कभी एकदम से उलाहना देते हैं या फिर एकदम से दयनीय अवस्था में याचना करते हैं कि जैसे भी हो मुझे तो अपना उद्धार चाहिए, मुझे अपने पापों से मोक्ष चाहिए। तो ये कहते हैं कि पहले तो कहा कि मैं सबके सामने खुल कर कह दूंगा लोगों के सामने कि देखो ये जो पतित पावन है ऐसा कुछ नहीं है। फिर उसके बाद फिर खुद याद दिलाते हैं ईश्वर को कि क्यों अपने यश और कीर्ति पर अपने आन बान पर क्यों बेकार में कलंक लगवा रहे हो मुझसे। मैं पायो हरि हीरा, देखो मुझे सब मालूम है, मैंने हरि के रूप में हीरा पाया है, हीरा जो सबसे बहुमूल्य होता है। और मैं जानता हूँ कि पापी सूरदास तभी यहाँ से तुम्हारे सामने से उठेगा जब तुम मुझ पर कृपा करोगी। सूर पतित तभी उठे हैं। देखिए सूर कहते हैं मैं पतित हूँ और मैं तभी यहाँ से उठूँगा। प्रभु जब हंसी देहो बीरा, देखो मैं जब मुझे प्रभु मुझ पर हंसकर मुझे बीड़ा दोगे, बीड़ा मतलब पान देना, पान जैसे मेहमानों को दिया जाता है बड़े स्नेह से। तो यहाँ कवि का उद्देश्य यही है कि जब तुम मुझे माफ़ कर दोगे, मेरे पापों को जब तुम क्षमा कर दोगे, मतलब जब तुम मुझे बीड़ा दोगे हंस हंस कर, ऐसे नहीं कि गुस्से में, मुझे हंसकर तुम जब बीड़ा दोगे तब मैं समझ जाऊंगा कि तुमने मुझे क्षमा कर लिया और मेरे पापों से मुझे मुक्ति मिली, तुमने मुझे निस्तार लिया। सूर पतित तब ही उठे हैं, सूर कहते हैं पतित पापी मैं तभी यहाँ से तुम्हारे सामने से उठूँगा, तुम्हारे द्वार पर मैं अड़ कर बैठ जाऊँगा, मैं कहीं नहीं जाऊँगा, क्योंकि मैं पूरे भरोसे लेकर तुमसे लड़ने आया हूँ। मैं जानता हूँ कि तुम पतित पावन हो और तुम मेरा उद्धार करोगे। और मैं ये मानता भी हूँ कि मैं कई जन्मों से ये करता आ रहा हूँ पाप, लेकिन मैं इतना भी जानता हूँ कि मैंने हरि रूपी हीरा पाया है। तुम एकदम हीरे हो, तुम मेरे पापों को ज़रूर क्षमा कर दोगे। प्रभु जब हंसी देहो बीरा, प्रभु जब हंसी देहो बीरा, जब तुम हंसकर मुझे मेरे पापों को क्षमा कर दोगे तभी मैं तुम्हारे सामने से हटूँगा। यहाँ हम देखते हैं इस पद में भक्त महसूस करता है, और महसूस ही नहीं पूरा विश्वास करता है कि परमात्मा उसके हर दुख सुख में उसका साथी है। यहाँ देखिए कैसे भक्त बिना किसी औपचारिकता से सख्य भाव से लड़ने को तैयार हो जाता है। ये दास्य भक्ति में ये नहीं देखा जाता। दास्य भक्ति में भक्त को इतनी स्वतंत्रता नहीं होती है कि वो अपने आराध्य देव से लड़ पड़े, ऐसी बातें करें, लेकिन सख्य भक्ति में ये सब चलता है। ईश्वर पतित पावन है तो मानो उसके पापों का हरण करना भी ज़रूरी है, ज़बरदस्ती है, करना होगा, वरना नंगा करने की हद तक पहुंच जाता है भक्त। ऐसे साधिकार चुनौती पुष्टि मार्ग का भक्त ही दे सकता है, क्योंकि जब भक्ति पुष्ट है तो अनावश्यक औपचारिकता की आवश्यकता ही नहीं।
और सूरदास तो पुष्टि मार्ग के जहाज कहे जाते थे। तो मैं समझती हूँ कि मैं ये पद समझाने में सफल हुई। धन्यवाद। आजू हों एक एक करी टरी हों, कै तुम ही कै हम ही माधो, अपने भरोसे लरी हों पतित सात पीढ़नी को, पतिते हुए निस्तरी हों। अब हो उघरी नाच्यो चाहत हो, तुम्हें बिरद बिन करी हो, कत अपनी परतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। सूर पतित तब ही उठे है, प्रभु जब हंसी देहो बीरा. ഭക്തനായ കവി സൂർദാസിൻ്റെ ഒരു സഖ്യഭക്തി, സഖാക്കളെ പോലെ ഈശ്വരനെ ആരാധിക്കുന്ന ഒരു പദമാണ് നമ്മളിന്ന് എടുക്കാൻ പോകുന്നത്. ഭക്തി തന്നെ പലതരത്തിലുണ്ട്. ഇപ്പം നമ്മൾ ദാസ്യഭക്തിയുണ്ട്. ദാസ്യഭക്തിയിൽ ഈശ്വരനൊരു വളരെ ഉയർന്ന ഒരു ലെവലിൽ നിൽക്കുകയും ഭക്തൻ വളരെ താഴ്ന്ന ഒരു ദാസനെ പോലെ ആരാധിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഇത് സഖ്യഭക്തിയിൽ സഖാക്കളെ പോലാണ്, അങ്ങ് കൂട്ടുകാരെ പോലാണ്. അപ്പം സുഹൃത്തുക്കളുടെ ഇടയ്ക്ക് എത്ര വേണമെങ്കിലും നമുക്ക് അധികാരം എടുക്കാം, എന്ത് വേണമെങ്കിലും പറയാം. അങ്ങനത്തെ ഒരു രീതിയിലുള്ള ഒരു പദമാണിവിടെ നമ്മളിന്ന് ആസ്വദിക്കാൻ പോകുന്നത്. ആജു ഹോ ഏകേ കരി ടരി ഹോ. അപ്പോൾ ഇവിടെ ഭക്തൻ പറയുന്നത്, ഇന്ന് ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ചാണ് വന്നിരിക്കുന്നത്. ഏകേ കരി ടരി ഹോ, ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ച് ഇന്ന് എനിക്കൊരു തീരുമാനം അറിയണം. മേ യേ ദേഖ്നെ ആയാ ഹോ, എൻ്റെ കാര്യത്തിൽ എന്ത് തീരുമാനമാണ് എടുക്കുന്നതെന്ന് അറിയാനാണ് ഞാൻ വന്നിരിക്കുന്നത്. കേ തും ഹി കേ അം ഹി മാധോ. അതിൽ മാധവ് ഇപ്പം സൂർദാസിൻ്റെ ആരാധ്യദേവൻ കൃഷ്ണനാണ്. മാധവനോട് പറയാണ്, എന്നെ വേണേ തള്ളിക്കളഞ്ഞേരെ. കേ തും ഹി, താങ്കൾക്ക് വേണേ എന്നെ തള്ളിക്കളയാം. കേ ഹം ഹി മാധോ, ഒരു പക്ഷേ എനിക്ക് എൻ്റെ ഈ പാപങ്ങളിൽ നിന്ന് മുക്തി നേടാം. രണ്ടായാലും അപ്നേ ഭരോസേ ലറി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പേരിൽ, ഭരോസേ വിശ്വാസം, ലറി ഹോ വഴക്കിടാൻ വരിക. ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ മേലിൽ വിശ്വാസം അർപ്പിച്ച് ഞാൻ യുദ്ധം ചെയ്യാൻ വന്നിരിക്കുകയാണ്, ഞാൻ വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുകയാണ് നിൻ്റെ അടുത്ത്. മാധവ്, നീ വേണേ എന്ത് വേണേ ചെയ്തേരെ, എന്നെ വേണേ തള്ളിക്കളയുവോ, എന്നെ എൻ്റെ പാപങ്ങളിൽ നിന്ന് മുക്തി നേടിക്കുവോ, എനിക്ക് മോക്ഷം തരുവോ, എന്ത് വേണമെങ്കിലും ചെയ്തേരെ. ലേക്കിൻ ആജു ഹോ ഏകേ കരി ഹോ, ഇന്ന് ഞാൻ രണ്ടിൽ ഒന്ന് അറിയണം എനിക്ക്. ഇന്ന് ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ച് വന്നിരിക്കുകയാണ്. ഞാൻ പിന്നെ എങ്ങനെയാണ് വന്നിരിക്കുന്നത്? മാധവ്, അപ്നേ ഭരോസേ ലരി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പുറത്താണ് ഇന്ന് നിൻ്റെ അടുത്ത് വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുന്നത്. പിന്നീട് ഭക്തൻ പറയാണ്, ഹോ പതിത് സാത്ത് പീഡനി കോ, ഞാൻ സ്വീകരിക്കുന്നു, ഞാൻ പാപിയാണ്. ഞാൻ മാത്രമല്ല, എൻ്റെ 7 തലമുറ പിന്നോട്ട് നോക്കിയാൽ, എന്നുവെച്ചാൽ മനുഷ്യരാശി തുടങ്ങിയപ്പം തൊട്ട് മനുഷ്യൻ പാപം ചെയ്യും, ദുഷ്കർമ്മങ്ങൾ ചെയ്യും. പക്ഷേ ഞാനത് അംഗീകരിക്കുന്നു. ഹോ പതിത് സാത്ത് പീഡിനി കോ, പതിത്തേ ഹുവേ നിസ്തരി ഹോ. പക്ഷേ നിനക്കൊരു പേരുണ്ടല്ലോ, നിനക്കൊരു പാപികളെ പാപത്തിൽ നിന്ന് മോചിപ്പിക്കണമെന്ന ഒരു പേര് നിനക്കുണ്ടല്ലോ, പതിത്ത് പാവൻ എന്ന് പറഞ്ഞ്. അപ്പോൾ അത് ഉള്ളത് കാരണമാണ് ഞാൻ ഇത്രയും എൻ്റെ പൂർവികരെല്ലാം പാപം ചെയ്തു, ഞാനും പാപം ചെയ്തു. എന്നാലും എനിക്ക് നിൻ്റെ അതിൽ വിശ്വാസമുണ്ട്. കാരണം നീ പാപികളെ തൻ്റെ പാപത്തിൽ നിന്ന് മോചിപ്പിക്കുമെന്ന് എനിക്കറിയാം. നിസ്തരി ഹോ എന്ന് വെച്ചാൽ അതിൽ നിന്ന് കരകയറ്റുക. അപ്പോൾ പാപികളെ കരകയറ്റുമെന്ന് എനിക്കറിയാം. അതുകൊണ്ട് തന്നെ 7 പീഡികൾ ഞാൻ പാപം ചെയ്തിട്ടുള്ളതാണെങ്കിലും ഞാനിപ്പം നിൻ്റെ മുന്നിൽ വന്നിരിക്കുന്നത്. അല്പം കഴിഞ്ഞ് ഈ ഭക്തൻ കുറച്ചുകൂടെ സ്വാതന്ത്ര്യം എടുത്തിട്ടപ്പോൾ ഈ സഖ്യഭക്തിയിൽ അങ്ങനെയുള്ളതാണ്. ഒരു ഫോർമാലിറ്റി ഇല്ല, ഒരു ഔപചാരികതയില്ല. തൻ്റെ സുഹൃത്തിനോട് കാര്യം പറയാൻ വന്നിരിക്കുകയാണ്. സുഹൃത്തിനോട് വഴക്കിടുന്ന പോലാണ് തൻ്റെ കൃഷ്ണനോട് സൂർദാസ് വഴക്കിടുന്നത്. ഒരു നിമിഷം കഴിഞ്ഞ് അദ്ദേഹം പറയാണ്, അബ് ഹോ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത് ഹോ. ഇപ്പം ഞാൻ ഇനി എല്ലാം തുറന്നങ്ങ് പറയാൻ പോവുക. എനിക്കിനി മറയ്ക്കാനൊന്നുമില്ല. ഞാൻ ഉഘർന എന്ന് വെച്ചാൽ തുറന്ന് കാട്ടുക. നങ്കാഹോന,
ഞാൻ എല്ലാം തുറന്നു പറയാൻ പോവാം, പച്ചയായ സത്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ തുറന്നു പറയാൻ പോവാം. തുംഹേ ബിരദ് ബിൻ കരി ഹോ, ഞാൻ അങ്ങനെ പച്ചയായ സത്യങ്ങൾ തുറന്നു പറഞ്ഞാൽ തുംഹേ ബിരദ് ബിൻ കരി ഹോ, നിനക്ക് നീ ഒരു വലിയ പാപികളെ മോചിപ്പിക്കുന്ന ഒരാളാണെന്നുള്ളൊരു പേരുണ്ടല്ലോ, അതില്ലാതാവും. നിനക്ക് എന്തൊക്കെ റെസ്പെക്റ്റ് കിട്ടുന്നോ, കാരണം പതിത പാവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയൊരു സംഭവമാണ്, എല്ലാവർക്കും നടക്കാത്ത കാര്യമാണ്. പാപങ്ങളിൽ നിന്ന് മോചിച്ച് മോക്ഷം തരാൻ കഴിവുള്ള ഒരാളെന്നുള്ളൊരു പേര് നിനക്ക് കിട്ടിയിട്ടുണ്ടല്ലോ, അത് ഞാൻ എല്ലാം തുറന്നു കാട്ടിയാൽ ഒരുപക്ഷെ ഇല്ലാതാവും. അബ്ഹോ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത്തോ, നച്ചന ചാന വെച്ചാൽ ഞാൻ നൃത്തം ചെയ്യാൻ, എനിക്ക് എല്ലാം തുറന്ന് പറഞ്ഞ് നൃത്തം ചെയ്യാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാ സത്യങ്ങളും ഒരു മറയില്ലാതെ, മറ കൂടാതെ ഞാൻ നൃത്തം ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാം തുറന്നു പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. തുമേ ബിരദ് ബിൻ കരി ഹോ, പക്ഷെ അങ്ങനെ ചെയ്യുമ്പം സംഭവിക്കുന്നത് നിൻ്റെ ഒരു വലിയ പേരുണ്ടല്ലോ അത് നഷ്ടപ്പെടും. നീ ഇപ്പം വലിയ പതിത്ത പാവന എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നുണ്ടല്ലോ, അത് നഷ്ടപ്പെടും. അപ്പോൾ ഇവിടെ ഭക്തൻ വന്ന് രണ്ടും കൽപ്പിച്ച് ആജു ഹോ ഏകേ കരി ടരി ഹോ, ഇന്നെനിക്ക് രണ്ടിലൊന്നറിയണം, എന്നെ വേണേ തിരസ്കരിച്ചോ എന്നെ വേണേ സ്വീകരിച്ചോ, പക്ഷേ എന്തായാലും അപ്പനെ ഭരോസേ ലറി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പുറത്താണ് നിൻ്റെ അടുത്ത് വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുന്നത്. ഞാൻ സമ്മതിക്കുന്നു മേ പതിത്ത് സാത്ത് പീഡിന് ഹോ, ഞാൻ 7 പീഡികളിൻ്റെ പൂർവ്വജർ ഇങ്ങനെ പാപികളാണെന്ന് ഞാൻ സമ്മതിക്കുന്നു. പക്ഷേ അതുപോലെ തന്നെ പാപികളെ പുനരുദ്ധരിപ്പിക്കാനുള്ള കഴിവും നിനക്കുണ്ടല്ലോ. ഇനി ഇതെല്ലാം എനിക്ക് ചെയ്തു തന്നില്ല എങ്കിൽ മേ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത്തോ, ഞാൻ എല്ലാം തുറന്ന് നൃത്തം ചെയ്യും. എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാം തുറന്ന് കാട്ടും, സത്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ തുറന്ന് കാട്ടും. തുമേ ബിരദ് ബിൻ കരിഹോ, അപ്പോൾ സംഭവിക്കുന്നത് എന്താണ്? പതിത പാവൻ എന്നുള്ള ഒരു വിശേഷണം നിനക്കുള്ളത് അത് നഷ്ടപ്പെടും. കത്ത് അപ്പനി പരത്തീത്തി നസാവത്ത്, എന്തിനാണ് നിൻ്റെ ഉള്ള പേര് ഇല്ലാതാക്കുന്നത്? നസാവത്ത് നഷ്ടപ്പെടുത്തുക. കത്ത് അപ്പനി പരത്തീത്തി നസാവത്ത് മേ പായോ ഹരിഹീര, എനിക്കറിയാം. പിന്നെ അവസാനം ഒരു ഇതും നടക്കുന്നില്ല എന്ന് പറയുമ്പോൾ സ്വയം അങ്ങ് പറയുവാണ്, എനിക്കറിയാം എനിക്ക് ഹരിയുടെ രൂപത്തിൽ വാസ്തവത്തിൽ രത്നമാണ് കിട്ടിയിരിക്കുന്നത്, ഹീര ഡയമണ്ടാണ് കിട്ടിയിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ എനിക്ക് വിശ്വാസമുണ്ട് എൻ്റെ കയ്യിൽ ഇരിക്കുന്നത്, എൻ്റെ സുഹൃത്ത് ആക്ച്വലി ഒരു ഹീരയാണ്, ഹരിയാണ്, അത് ഹീര പോലെയാണ്, അമൂല്യമായ വസ്തുവാണ്. അപ്പോൾ എനിക്കറിയാം ഇത് നേടിയെടുക്കാൻ എനിക്ക് പറ്റും, ആ വിശ്വാസം ഉള്ളതുകൊണ്ടാണ് ഞാൻ നിൻ്റെ അടുത്ത് ഇങ്ങനെ വരുന്നത്. സൂർ പതിത് തബ്ഹി ഉഠഹേ പ്രഭു ജബ് ഹസി ദേഹോ ബീര, സൂർ പറയാണ്, ഭക്തൻ പറയുന്നു, ഈ പതിത്ത് ഈ പാപി നിൻ്റെ അടുത്തുനിന്ന് തബ്ഹി ഉഠേഹേ, എപ്പോഴാണ് നിൻ്റെ അടുത്തുനിന്ന് എണ്ണീക്കുന്നത്? ഞാൻ ഈ ശാഠ്യം പിടിച്ച് നിൻ്റെ മുമ്പിൽ ഇവിടെ ഇരിക്കാൻ പോവാണ്, എനിക്കിത് നേടുന്നവരെ ഞാൻ ഇവിടെ ഇരിക്കും, ഞാനിന്ന് രണ്ടും കൽപ്പിച്ചു വന്നിരിക്കുകയാണ്. സൂർ പതിത് തബ്ഹി ഉഠഹേ, ഞാൻ തബ് ഉഠൂങ്ക, ഞാൻ എപ്പോഴാണ് ഇവിടെ നിന്ന് എണ്ണീക്കുന്നത്? പ്രഭു ജബ് ഹസി ദേഹോ ബീര, പ്രഭു ചിരിച്ചുകൊണ്ട് എനിക്ക് ബീര തന്നാൽ, ജബ് ദോഗെ ദേഹോ ദേന, ബീര എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് പാനാണ്, പാൻ, നമ്മൾ ഈ മുറുക്കാൻ, നോർത്ത് ഇന്ത്യയിലെല്ലാം ഈ നല്ല അവസരങ്ങളിൽ, വിവാഹം അങ്ങനത്തെ അവസരങ്ങളിൽ താളത്തിലിങ്ങനെ മുറുക്കാനും കൊണ്ട് എല്ലാവർക്കും കൊടുക്കും, വളരെ റെസ്പെക്റ്റോടെ കൊടുക്കുന്നൊരു സാധനമാണ്. അതിൽ മീഠാ പാനും ഉണ്ട്, മധുരം ഉള്ളതുകൊണ്ട്, നമ്മളിപ്പോൾ ഈ വെറ്റില ചവയ്ക്കുന്ന കയ്പുള്ളതല്ല, അല്ലാതെ ഉണ്ട്, അത് നല്ല അവസരങ്ങളിലൊക്കെ കൊടുക്കും. ഇവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത് പ്രഭുവിൽ നിന്ന് എനിക്ക് പ്രസാദം, സന്തോഷിച്ച് ചിരിച്ച് എനിക്ക് പ്രസാദം തരുന്നവരെ ഞാൻ ഇവിടുന്ന് മാറൂല. ഇവിടെ ബീര അതാണ് മെയിൻ ചെയ്യുന്നത്. സൂർ പതിത തബ്ഹി ഉഠഹേ, സൂർദാസ് പറയുന്നത് പതിതനായ ഞാൻ ഇതിൻ്റെ നിൻ്റെ മുമ്പിൽ നിന്ന് ഞാൻ എപ്പോഴാണ് പോകുന്നത്? ജബ് പ്രഭു ഹസി ദേഹോ ബീര, എനിക്ക് ചിരിച്ചുകൊണ്ട് നീ പ്രസാദം തരുമ്പോൾ മാത്രമേ ഞാൻ ഇവിടുന്ന് എണീറ്റ് പോവുള്ളൂ. പദത്തിൽ സൂർദാസിൻ്റെ സഖ്യഭാവത്തിലുള്ള ഒരു ഭക്തിയാണ്. വളരെയധികം അധികാരത്തോടുകൂടി തൻ്റെ ആരാധ്യദേവനായ കൃഷ്ണൻ്റെ അടുത്ത് വന്ന് വഴക്കിടുന്ന ഒരു ഭക്തൻ്റെ രൂപമാണ് നമ്മൾ ഈ പദത്തിൽ കാണുന്നത്. അപ്പോൾ അവിടെ ഒരു മറയുമില്ല, സുഹൃത്താണ്, ഈശ്വരൻ സുഹൃത്താണ്, സഖ്യഭാവമാണ്. അന്നത്തെ കാലത്തെ കവികളിൽ, പുഷ്ടിമാർഗീയ കവികളിലെല്ലാം ഈ സഖ്യഭക്തിയുണ്ട്. അപ്പോൾ അവിടെ ഒരു സഖാവിൻ്റെ അടുത്ത് പറയുന്ന പോലെ, ഒരു സുഹൃത്തിൻ്റെ അടുത്ത് പറയുന്ന പോലെ സ്വാതന്ത്ര്യം എടുക്കാൻ പറ്റും ഭക്തന്. അതുകൊണ്ടാണ് ഇത്രയും ധൈര്യത്തിൽ വന്ന് ഞാൻ നിൻ്റെ മുമ്പിൽ വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുകയാണ്, ഞാൻ ഇവിടുന്ന് മാറത്തില്ല, ശാഠ്യം പിടിച്ചുകൊണ്ട് മോക്ഷം കൂട്ടാൻ പറ്റുന്ന സുഹൃത്തുക്കളുടെ അടുത്ത് നിന്നേ നമുക്ക് പറ്റുള്ളൂ. അപ്പോൾ ആ ഒരു സ്വാതന്ത്ര്യം ഇവിടെ ഈ പദത്തിൽ ഭക്തൻ എടുക്കുന്നുണ്ട്. അതാണ് ഇവിടെ സൂർദാസ് കാണിക്കുന്നത്.
അപ്പോൾ ഇതിൻ്റെ മീനിങ്സ് ആക്ച്വലി ബ്രജഭാഷയിലായത് കാരണം അല്പം ബുദ്ധിമുട്ടായിരുന്നു ഇതിൻ്റെ എക്സാക്റ്റ് മീനിങ് കണ്ടുപിടിച്ചെടുക്കാൻ തന്നെ. യൂഷ്വലി സൂതദാസിൻ്റെ കോമൺ പദങ്ങൾ ഒന്നുമല്ല, നിങ്ങളുടെ പോർഷൻസിൽ 3 എണ്ണവും വളരെ ഡിഫിക്കൽട്ട് ലെവലിലായിരുന്നു. അപ്പം ട്രൈ ചെയ്തിട്ടുണ്ട് മാക്സിമം, പ്രത്യേകിച്ച് ബ്രജഭാഷയിലായത് കാരണം നിങ്ങൾക്ക് ഇതിൻ്റെ അർത്ഥം മനസ്സിലായി കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി.